नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आता सध्या आपण 10 दिवस गणपती बाप्पांची आराधना करतो आहे, त्यांची सेवा पूजा अर्चना करतो आहे। श्री गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची स्थापना प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबियांनी केलेली आहे आणि जो तो आपापल्या शक्यतेप्रमाणे गणपती महाराजांची सेवा करतात आहे। अनंत चतुर्दशीला बरेच जणांच्या घरी गणपती विसर्जन असतं। काहींच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती असतो, काहींच्या घरी 5 दिवसांचा गणपती असतो। तर या गणपती बाप्पांच्या या 10 दिवसांमध्ये म्हणजे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत जे ब्रह्मांडातलं जे गणेश तत्व आहे हे अतिशय जास्त पटीने वाढलेलं असतं, क्रियाशील असतं। त्यामुळे आपण ह्या 10 दिवसांमध्ये भगवान श्री गणेशांची किंवा गणपती बाप्पांची जेवढी आपण साधना करू तेवढे ते आपल्यावर प्रसन्न तर होतातच, पण आपल्या जीवनातले विघ्न संकट हे दूर करण्यास आपल्याला मदत करतात किंवा आपल्या जीवनातील सगळे संकट ते दूर करतात। तर गणपती बाप्पांच्या या 10 दिवसांमध्ये करावयाचे असे मी 2 उपाय तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। हे उपाय आपल्याला करायचे आहे गणपती बाप्पांच्या ह्या 10 दिवसांमध्ये, म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि ज्या मुला मुलींचे लग्न होत नाही, चांगले स्थळ त्यांच्या घरापर्यंत येतात पण काहीतरी कारणाने लग्न जमत नाही, अशांसाठी एक उपाय आहे। आणि दुसरा उपाय म्हणजे मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी, मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी किंवा मुलांचा अभ्यासात लक्ष लागण्यासाठी, त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती जी नॉर्मल बुद्धिमत्ता आहे त्यापेक्षा चांगली बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धिमत्ता होऊन त्यांचं स्मरणशक्ती वाढण्यासाठी, त्यांची एकाग्रता वाढण्यासाठी दुसरा उपाय आहे। तर दोनही उपाय हे आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत करायचे आहे। पण त्याआधी आपण पहिला उपाय बघून घेऊया की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी किंवा ते ज्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करत आहे, अभ्यास करत आहे त्या ठिकाणी त्यांचं लक्ष विचलित न होता लक्ष स्थिर राहून एकाग्र होऊन त्यांनी जो अभ्यास ग्रहण केलेला आहे तो त्यांच्या लक्षात राहावा, यासाठी एक अगदी साधा सोपा उपाय आहे। त्याला काही खूप तुम्हाला सेवा करण्याची किंवा मंत्र स्तोत्र म्हणण्याची गरज नाही, फक्त एक सोपा उपाय आहे। हा आपल्याला 10 दिवसांच्या गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पा स्थापन केले त्या ठिकाणी करायचा आहे। आपल्याला काय करायचं, एक लाल सुपारी घ्यायची आहे। लाल सुपारी घेऊन आपल्याला जिथे आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी छान आसनावर बसून ती लाल सुपारी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे। आणि त्या लाल सुपारी हातामध्ये घेऊन आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, म्हणजे श्री स्वामी समर्थ असा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आहे। तर त्या सुपारीवर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आहे। सुपारी उजव्या हातामध्ये घेऊन किंवा असं तुम्ही जर पाठ असेल तर अशा पद्धतीने घेऊन, आणि त्या सुपारीवर नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घेऊन नंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं यावर वाचन करायचं आहे। जर तुम्हाला वेळ असेल आणि तुम्हाला सहज शक्य होत असेल तर गणपती अथर्व शीर्षाची आपण 11 आवर्तन देखील घेऊ शकतो। 11 आवर्तन जर घेतले तर अतिशय छान। फक्त 11 आवर्तन घेताना प्रत्येक वेळेस फलश्रुती ही वाचायची नसते। 11 आवर्तन झाल्यावर जेव्हा 11व्या वेळेस आपण जेव्हा वाचन करतो त्याच वेळेस आपल्याला फलश्रुती ही वाचायची असते। त्यानंतर आता ही जी आपली जी सुपारी आहे, आपण ज्यावर ही सेवा केलेली आहे, ती सेवा ज्या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे, मी तुम्हाला पुढे व्हिडिओत दाखवलेला आहे, ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तर गणपती बाप्पांचा जो पाय आहे त्या पायावर, जो गणपती बाप्पांचा जो पाय आहे खाली जो आपल्याला त्यांनी टेकवलेला आहे त्या पायावर आपल्याला ती सुपारी ठेवायची आहे। जर त्या पायावर अगदी परफेक्टली सुपारी ठेवणं होत नसेल तर निदान त्या पायाचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ती सुपारी बाजूला ठेवायची आहे। संपूर्ण 10 दिवस ती सुपारी तुम्हाला गणपती बाप्पांच्या पायाजवळच राहू द्यायची आहे आणि लांबूनच तिला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला नमस्कार करायचा। आणि आपली जी रोजची आपण दैनंदिन पूजा करतो स्थापनेच्या ठिकाणी तशी आपण पूजा आपली करायची आहे। आणि नंतर ज्या दिवशी आपण गणपती विसर्जन करू त्या दिवशी आपल्याला ही सुपारी काढून घ्यायची आहे। एका लाल कापडामध्ये ही सुपारी बांधून आपल्याला आपल्या मुलांच्या जवळ ही गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने प्रभावित अशी सुपारी आपल्याला
आपल्या मुलांच्या जवळ ठेवायची आहे। तर हा उपाय तुम्ही करा। या उपायाने खूप छान असे आपल्याला आपल्या मुलांच्या वागणुकीमध्ये, त्याचप्रमाणे त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती वाढण्यामध्ये खूप छान याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो। केंद्रामध्ये हा उपाय सांगितला जातो, तुम्ही देखील नक्की करा। आता जेवढे दिवस राहिलेले आहे गणपती बाप्पा आपल्या घरात, तेवढे दिवस का होणार तुम्ही ही सुपारी अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या पायाजवळ ठेवून त्यावर ती सुपारी नंतर आपल्या मुलांच्या जवळ अवश्य ठेवा। त्यानंतर दुसरा उपाय आहे की ज्यांचे लग्न जमत नाही अशांसाठी। तर ज्यांचे लग्न जमत नाही, हा उपाय त्या मुलांच्या जो पहिला जो उपाय आपण आता हा मुलांचा जो उपाय पाहिलाय, तो उपाय त्याच्या आईने केला तरी चालतो, आईने किंवा वडिलांनी केला तरी चालेल। पण आता हा जो उपाय आहे लग्न जमण्यासाठी, ज्या मुला मुलींचे लग्न कितीही प्रयत्न करत आहे लग्न जमत नाहीये, त्यांच्यासाठी हा 11 गणपतींचा उपाय आहे, जो आपल्याला या अनंत चतुर्दशीपर्यंतच करायचा आहे। पण हा उपाय जे उपवर वधू किंवा वर किंवा वधू आहे, म्हणजे ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न व्हायचं आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे। आईने हा उपाय केलेला चालणार नाही किंवा वडिलांनी हा उपाय केलेला चालणार नाही। हा उपाय फक्त ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांनीच करायचा आहे। तर उपाय आपल्याला काय करायचा आहे, आपल्या घरी ज्या तांदूळ असतात ते तांदूळ आपल्याला हळदीने पिवळे करायचे आहे आणि ते तांदूळ आपल्याला हळदीने पिवळे करून झाल्यानंतर ते छान अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे चांगले, किंवा तुम्ही 2 मुठी थोडं जास्त घेतले तरी चालेल, कारण 11 गणपतींवर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हळदीने रंगवलेले हे तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला 11 गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे। आणि त्यावर सेवा काय करायची, सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरचे देवघरातले जे गणपती आहे त्यांना मनोमन प्रार्थना करायची, त्यांच्याजवळ बोलून दाखवायचं की ह्या मी हळदीने पिवळे केलेला जे अक्षता आहे मी त्या तुमच्या डोक्यावर टाकता आहे। ज्याप्रमाणे तुमच्या डोक्यावर ह्या अक्षता पडल्या त्याप्रमाणे मला माझ्या डोक्यावर देखील अक्षता पडू द्या आणि माझा विवाह एका सुयोग्य जोडीदाराशी होऊ द्या, अशी प्रार्थना करून गणपती बाप्पांना हे सर्वप्रथम आपल्या घरातल्या गणपतीला, आपल्या देवघरातल्या गणपतींना करायचं आहे आणि त्यानंतर उर्वरित 10 गणपतींचं आपल्याला याच पद्धतीने दर्शन घ्यायचं आहे। आता हे 10 गणपती कोणते घ्यायचे, तर आपल्या शेजारी वगैरे ज्यांच्या घरी गणपती बाप्पा स्थापन केलेले असतात, गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते, त्यांच्या घरी जाऊन आपल्याला यातल्या सगळ्या ह्या ज्या पिवळ्या आपण अक्षता केलेल्या आहे या अक्षता अगदी थोड्या थोड्या घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहे। आणि प्रत्येक गणपतीजवळ तुम्ही एखादा गोडाचा प्रसाद ठेवा, पेढा ठेवा किंवा लाडू ठेवा किंवा मोदक जर ठेवला तर अतिशय छान। आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण त्यांच्या डोक्यावर अक्षता अर्पण करू त्या प्रत्येक गणपतींना अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे की जशा ह्या अक्षता तुमच्या डोक्यावर पडलेल्या आहे तशाच ह्या अक्षता माझ्या डोक्यावर पडू द्या आणि मला माझ्या जीवनामध्ये योग्य जोडीदार मिळू द्या। हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि बरेच जणांना याचे छान रिझल्टही आलेले आहे। जर तुमच्याकडे ही समस्या असेल, लग्न जुळत नसेल मुलाचं मुलीचं कोणाचंही, तर हा उपाय त्यांच्याकडून करून घ्या। फक्त हा उपाय त्यांनीच करायचा आहे, आई वडिलांनी केलेला चालणार नाही। तर आशा करते आजच्या व्हिडिओमध्ये दोन्ही उपाय तुम्हाला आवडले असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।